आधार कार्ड धारकांसाठी आनंदाची बातमी आहे। आधार कार्ड फ्री मध्ये अपडेट करण्याच्या तारखेत पुन्हा मुदतवाढ झालेली आहे। आधी शेवटची तारीख 14 डिसेंबर 2024 होती, पण आता EYD आणि त्याच्यात मुदतवाढ केलेली आहे। 14 जून 2025 पर्यंत तुम्ही आता फ्री मध्ये तुमचं आधार कार्ड तुमच्या मोबाईल मधूनच घर बसल्या अपडेट करू शकता। आता हे आधार कार्ड कसं अपडेट करायचं ते पाहूया। त्यासाठी तुमच्या मोबाईल मध्ये Google Chrome ओपन करा आणि त्याच्या सर्च बार मध्ये ते पाहू शकता माय आधार लॉगिन असं सर्च करायचंय आणि इथे बघा myAadhar.eydi.gov.in ही अधिकृत वेबसाईट आहे आधार कार्डची आपल्या भारत सरकारची। या वेबसाईटवर यायचे, या वेबसाईटची डायरेक्ट लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये सुद्धा उपलब्ध करून देणार आहे। आता या ठिकाणी लॉगिन बटन दिसेल त्यावर क्लिक करा। येथे तुमचा आधार नंबर टाका। हा बाजूला जो कॅप्चा दिसतोय जशाच्या तसा येथे टाकायचा आहे। समजत नसेल या गोल आयकॉनवरती क्लिक करा, हा बदलून जाईल आणि लॉग इन विथ OTP यावर क्लिक करायचं आहे। आता तुमच्या आधार कार्डला लिंक असलेल्या मोबाईल नंबरवरती 6 अंकी OTP जाणार आहे। तो OTP अशा प्रकारे टाकायचा आहे आणि लॉग इन या बटनावर क्लिक करायचं आहे। तर अशा प्रकारे तुम्ही सक्सेसफुली लॉग इन होणार आहात। येथे पहिलाच ऑप्शन आहे डॉक्युमेंट अपडेट आणि येथे बघा दिस सर्व्हिस इज फ्री ऑफ कॉस्ट टिल 14/6/2025 म्हणजे ही सर्व्हिस फ्री ऑफ कॉस्ट आहे। तर यावर क्लिक करायचंय। त्यानंतर नेक्स्ट या बटनावर क्लिक करायचंय। परत नेक्स्ट बटनावर क्लिक करायचंय। येथे तुमची माहिती येऊन जाणार आहे। खाली जायचंय, येथे आय व्हेरीफाय यावर क्लिक करा आणि नेक्स्ट या बटनावर क्लिक करा। आता इथे काही गाइडलाइन दिल्या गेलेल्या आहेत। तर डॉक्युमेंट साइज 2 MB पेक्षा कमी असायला पाहिजे। तुम्ही JPG PNG PDF वापर करू शकता, पण मी सजेस्ट करेल तुम्हाला PDF मध्येच तुम्हाला डॉक्युमेंट येथे अपलोड करायचंय। आता कोणतं डॉक्युमेंट तुम्हाला अपलोड करायचंय येथे बघा प्रूफ ऑफ आयडेंटिटी आणि प्रूफ ऑफ ऍड्रेस असे 2 डॉक्युमेंट तुम्हाला इथे अपडेट करायचे आहेत। त्यासाठी येथे बघा सिलेक्ट व्हॅलिडेट सपोर्टिंग डॉक्युमेंट येथे तुम्हाला खूप सारे पर्याय देण्यात आलेले आहेत। तुमच्याकडे यामधून जेही डॉक्युमेंट असेल ते तुम्ही अशा प्रकारे सिलेक्ट करा, ओके करा। आता व्ह्यू डिटेल्स अँड अपलोड डॉक्युमेंट याच्यावर क्लिक करा आणि तुमच्या गॅलरी मध्ये मोबाईल मध्ये जिथे ते डॉक्युमेंट ठेवलेलं असेल ते सिलेक्ट करून तुम्हाला इथे अपलोड करून घ्यायचंय। तर इथे पाहू शकता मी वोटर ID अपलोड केलेलं आहे आणि ते सक्सेसफुली अपलोड झालेले आहे। सक्सेसफुली अपलोड झाल्यावर इथे 100% ग्रीन कलर मध्ये येणार आहे आणि तुम्ही PDF मध्येच अपलोड करा, मी तुम्हाला सजेस्ट करेन। त्यानंतर परत इथे डॉक्युमेंट सिलेक्ट करा प्रूफ ऑफ ऍड्रेस मध्ये आणि सिलेक्ट करताना इथे पण लिस्ट दिलेली आहे। यामधून तुमच्याकडे जेही डॉक्युमेंट असेल ते तुम्हाला सिलेक्ट करायचंय। ओके बटनावर क्लिक करा, व्ह्यू डिटेल्स, कंटिन्यू अपलोड आणि गॅलरी मध्ये तुम्ही जिथे ठेवलं असेल ते सिलेक्ट करून टाका आणि ते सक्सेसफुली येथे अपलोड झालेलं आहे। आता येथे टिक मार्क करा, नेक्स्ट या बटनावरती क्लिक करा आणि ओके या बटनावर क्लिक करा। आता येथे फ्री ऑफ कॉस्ट तुमचे जे आधार कार्ड आहे प्रूफ ऑफ ऍड्रेस आणि प्रूफ ऑफ आयडेंटिटी यासाठी आपण टाकलेलं आहे अपडेट करण्यासाठी। येथे बघा दिस सर्व्हिस इज फ्री ऑफ कॉस्ट, येथे आपल्याला पेमेंट करण्याची गरज नाहीये आणि जर का ही डेट गेली त्यानंतर तुम्ही अपडेट करायला गेले तर तुम्हाला 50 रुपये चार्जेस येथे लागू शकता। आता मी इथे सबमिट या बटनावर क्लिक करतोय। तर येथे पाहू शकता ते टाइम घेत आहे आणि आपलं सक्सेसफुली येथे पेमेंट झालेली आहे 0 म्हणजे 1 रुपया देण्याची गरज नाही आणि आपलं जे आधार कार्ड आहे सक्सेसफुली अपडेट करण्यासाठी आपण टाकलेलं आहे हे सक्सेस झालेलं आहे। तुम्ही एक्नॉलेजमेंट रिसिप्ट येथे अशा प्रकारे डाउनलोड करू शकता। बॅक जायचंय, आता याचा स्टेटस सुद्धा तुम्ही चेक करू शकता। गो टू डॅशबोर्ड याच्यावर क्लिक करा, येथे खाली यायचंय। खाली आल्यावर येथे बघा डेट आहे 18/12/2024 या एरोवर क्लिक करा आणि येथे आपली जी स्टेज आहे तर ती पाहायला भेटून जाईल ते कंप्लीट झालं की नाही। तर अशा प्रकारे तुम्ही फ्री मध्ये तुमचा आधार कार्ड घर बसल्या मोबाईल मधून अपडेट करू शकता। हा व्हिडिओ त्यांना शेअर करा ज्यांनी अजूनपर्यंत आधार कार्ड अपडेट केलं नसेल आणि हे महत्त्वाचं आहे अपडेट करणं। तुम्हाला काही शंका असेल किंवा अडचण येत असेल तर कमेंट्स करा, हा व्हिडिओ पुढे शेअर करा आणि अशाच अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब किंवा आम्हाला फॉलो नक्की करा। मी अविनाश टेरमले पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओ मध्ये, तोपर्यंत गुड बाय।